तर मित्रांनो आपण पुणे नगर महामार्गावरती आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की कोळपे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल किंवा इकडं श्री गणेश हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी इथं तुम्हाला हा डिवायडर दिसतोय. ह्या डिवायडर पाशी ना तुम्हाला कसल्याही प्रकारचा ब्लिंकर दिसेल, नाही तर कोणत्या प्रकारचा तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसेल किंवा ना कोणत्या प्रकारचे तुम्हाला पांढरे पट्टे आडवे दिसतील. कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहताय की भल्या मोठा या ठिकाणी डिवायडर जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे आणि याच्यामुळेच अशाच ह्या डिवायडरमुळेच या असे ऍक्सिडेंट होतात. एक काल आपल्यातून एक माणूस गेला, त्याच्यामध्ये एक दुचाकी स्वार होता, तो देखील त्या ठिकाणी जागेवरती गेला मित्रांनो. तर हे जे अपघात आहे या अपघात होण्याचं प्रमाण वाढत चाललंय पुणे नगर हायवेवरती आपल्या शिरूर परिसरामध्ये. जर आपण पाहिलं तर बायपास पासून शिरूर बायपास पासून तर पुढच्या बायपास पर्यंत मध्ये 3-4 डिवायडर आहेत असे. तर हे सगळे डिवायडर बंद झाले पाहिजे किंवा एक डिवायडर एखाद्या मध्ये जर तुम्हाला काढायचा असेल तर तो कम्प्लीट करा की ज्या पद्धतीने त्याला ऑथेंटिक करा. त्या ठिकाणी ब्लिंकर बसवा, पांढरे पट्टे काढा, स्पीड ब्रेकर बसवा आणि मग एखादा त्या ठिकाणी डिवायडर काढावा अशी आमची मागणी आहे. तर समोर पाहताय तुम्ही अनेक ॲम्ब्युलन्स सुद्धा वळती पहा आणि अनेक गाड्या येतात जातात ह्या रस्त्याने. तर अशा पद्धतीच्या या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या अशा घटना घडतात. या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंट करून सांगा. हे 3 ठिकाणी आहे. पुढे गेल्यानंतर बघा गंगा पेट्रोल पंपाच्या तिथे सुद्धा एक डिवायडर आहे. पुढे गेल्यानंतर परत संग्राम हॉटेल पाशी एक डिवायडर आहे. हे डिवायडर ऑथेंटिक आहेत का, म्हणजे त्याला वैध आहेत का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पाहिलं पाहिजे. आणि जे कोणी हे डिवायडर फोडतं त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. स्वार्थापायी अशा पद्धतीने जर लोकांच्या जीवांशी खेळत असतील यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. तर हे तुम्ही काय वाटतंय तुम्हाला मला या बाबतीत सांगा आणि कमेंट करा. पाहत राहा आपले व्हिडिओ. धन्यवाद.